नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी हरी ठोंबरे, आपला शेतकरी मित्र. शेतकरी मित्रांनो, आता जवळजवळ 5 ते 7 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पाऊस झालेला आहे आणि हा पाऊस झाल्यानंतर डाळिंब बागायतदारांचा सध्या एकच प्रश्न आहे की डाळिंब बागेची छाटणी करावी किंवा नाही करावी. शेतकरी मित्रांनो, आपल्या परिसरात छाटण्या चालू झाल्या म्हणून आपण छाटणी घ्यावी किंवा आपल्या बाजूच्यानं छाटणी केली किंवा आपण घ्यावी, यावरती अनेक शेतकरी संभ्रमात आहे. परंतु आपण छाटणी घेतलेली योग्य राहील किंवा नाही राहील हे आपण आपल्या अनुभवातून, मी माझ्या अनुभवातून या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, आता गेल्या 5-7 दिवसापासून अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झालेला आहे. ज्या बागांना नैसर्गिक ताण दिलेला होता, या नैसर्गिक ताणामुळं बऱ्यापैकी त्या बागांमध्ये पानगळ झालेली आहे. काही बागांमध्ये 20%, 40%, 60%, 70%पर्यंत ज्या हलक्या जमिनी होत्या त्या बागांमध्ये 70%पर्यंत पानगळ झालेली आपल्याला दिसून आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, पानगळ झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी विचारलं की जर 50, 40, 60%पर्यंत जर पानगळ झालेली असेल नैसर्गिक, तर शेतकरी मित्रांनो तशा बागांमध्ये आपण छाटणी घेतलेली योग्य राहील. जेणेकरून ज्या बागांमध्ये आता ताण आलेला आहे, झाडांना नैसर्गिक ताण बसलेला आहे, या बागांमध्ये आपण जर छाटणी घेतली तर आपल्याला ती छाटणी आपल्या बागेसाठी योग्य राहील. जेणेकरून आता दुसरा पर्याय शेतकऱ्यांसमोर हा होता की अनेक शेतकऱ्यांनी जर विचारलं, आमची बाग 20% ताणावर होती आणि त्या ठिकाणी बागेवर भरपूर पानंसुद्धा आहे, नैसर्गिक ताण खूप कमी आहे. शेतकरी मित्रांनो, अशा शेतकऱ्यांनी जर त्यांना आता थांबायचं झालं तर ज्या परिसरात भरपूर पाऊस झालेला आहे त्या शेतकऱ्यांना जवळजवळ जानेवारी शेवट किंवा फेब्रुवारीमध्ये अशा बागा आपल्याला या छाटणीसाठी नैसर्गिक ताणावर येतील. जर ज्या शेतकऱ्यांची तयारी असेल फेब्रुवारीपर्यंत थांबण्याची, त्या शेतकऱ्यांनी जानेवारी शेवटपर्यंत किंवा फेब्रुवारीपर्यंत थांबलेलं चालतं. पण बागेची परिस्थिती आपल्या तशी पाहिजेत. ज्या शेतकऱ्यांच्या बागांमध्ये भरपूर पानगळ झालेली आणि त्यांचा शेंडा आपण आता या बागेत थांबलेलो आहे, या बागेसारखा जर शेंडा असेल, शेंडा त्या ठिकाणी पूर्णपणे जर थांबलेला असेल आणि पोटातली जर काही पानगळ झालेली असेल तर त्या बागेमध्ये तुम्हाला थांबायला चालणार नाही. त्या बागेमध्ये आपल्याला बहार छाटणी ही घ्यावीच लागणार आहे. जर तुमच्या बागेमध्ये मग थांबायला कोणत्या शेतकऱ्यांना चालतं, ज्या शेतकऱ्यांच्या बागामध्ये जवळजवळ 80%, 90% पानं आहे आणि शेंडा हा कोवळा आहे, त्या ठिकाणी शेंड्याची चाल ही चालू आहे, अशा बागा शक्यतो कमी लीक होतील. परंतु यावर्षी सुरुवातीपासून पाऊस खूप कमी असल्यामुळं जवळजवळ हस्तबहारसुद्धा सर्वच शेतकऱ्यांचं यशस्वी झालेलं आहे. ज्या शेतकऱ्यांनी हस्तबहार केला होता त्यांचासुद्धा सगळा बहार हा यशस्वी झालेला आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी उशिरापर्यंत प्लॉटला पाणी चालू होतं की त्यांना आपल्याला डिसेंबरनंतर किंवा जानेवारीपर्यंत तयारी करायची होती, अशा शेतकऱ्यांचं पाणी चालू होतं. जर त्या बागा ताणावरती कमी आलेल्या असतील तर ते शेतकरी जानेवारी शेवटी किंवा फेब्रुवारीपर्यंत बागा थांबू शकते या अवकाळी पावसानंतर. परंतु ज्या शेतकऱ्यांची पानगळ झालेली होती, ज्या जमिनी हलक्या होत्या, बागा लवकर ताणावर आलेल्या होत्या, अशा शेतकऱ्यांनी आता एकमेव पर्याय त्या ठिकाणी छाटणी घेणे. नसता परत जवळजवळ 2 महिन्याचा कालावधी आपल्याला त्या ठिकाणी बागेला नैसर्गिक ताण येण्यासाठी लागल. ज्या हलक्या जमिनी आहे आणि बागेला नैसर्गिक ताण येणं हे कालावधी आपल्या जमिनीचा पोत, त्या ठिकाणी मध्यम भारी हलकी जमीन किंवा त्या ठिकाणी पाणी नियोजन, जर याच्यानंतरही काही शेतकऱ्यांनी काडी तयार होण्यासाठी जर पाणी देण्याचा प्रयत्न केला तर परत बाग त्या ठिकाणी आपली लांबल्या जाईल. शेतकरी मित्रांनो, जर पानगळ आणि नैसर्गिक ताण आपल्या बागेला 50 ते 60% पुढं आलेला असेल तर नक्कीच आपण या ठिकाणी छाटणी घेतलेलं योग्य राहील. आणि ज्या शेतकऱ्यांच्या प्लॉटला ताण अजिबात आलेला नाही त्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी छाटणी पुढे ढकलली तरी चालेल. शेतकरी मित्रांनो, येणाऱ्या हंगामातील आपण डाळिंब बागेच्या प्रत्येक स्टेजनुसार माझा अनुभव असेल किंवा इतर शेतकऱ्याचा अनुभव असेल, आपण व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होईल. आणि जर तुमचे काही अनुभव असतील तर ते नक्की शेअर करीत चाला, नक्की सांगत चाला, जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना आपल्याला याचा फायदा होईल. तुम्हालाही काही प्रश्न असतील तर मला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर विचारा, मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करील. धन्यवाद.